की मुलं टी व्ही बघणं सोडत नाहीत. का? कारण एका जागेवर बसून त्यांना छानपैकी 1-1 तास रिमोट हातात घ्यायचा आहे, टी व्ही बघायचा आहे, मोबाईलवर गेम्स खेळायचे किंवा अजून काही. त्याच्यामधून त्यांना फन मिळतो आहे. सेकंड थिंग, त्यांना कुठल्याही ग्राउंडवर जाऊन खेळायचं नाही आहे, कुठल्याही बॉडीला त्रास द्यायचा नाही आहे. छानपैकी बसायचं, पॉपकॉर्न खायचे किंवा अजून काहीतरी खायचं आणि बसायचं आणि टी व्ही बघायचा. इथे होतं काय, मुलांचा एक आनंद मिळतो आहे बसून रिलॅक्स होऊन बघण्यामध्ये, बरोबर की नाही? आता आपणही असं बसलो ना तरी आपणही तेच करणार आहोत, ते मुलांसारखंच वागणार आहे. मग इथे मुलांना समजवायचं कसं आहे? इथे तुमचा सगळ्यांचा मला मोठा प्रश्न असतो पालकांचा, मुलं टी व्ही बघायला ऐकत नाही आणि 5 मिनटं म्हटले की ते कधी 1 तास होतं कळत नाही. बघा, टी व्ही बघणं हे इमिडिएटली, कोणाकडेही जादूची कांडी नाही आहे, छडी नाही आहे की तुम्ही ती फिरवली आणि ते टी व्ही बघणं कमी होईल. त्याच्यासाठी तुम्हालाही पेशन्स ठेवावे लागतील, तुम्हालाही त्यांना सांगावं लागेल की काय केल्याने काय होणार आहे. मग टी व्ही बघत जर लेट्स से आपण एक एक्झाम्पल घेऊयात, इफ युअर चाइल्ड इज वॉचिंग फॉर 30 मिनिट्स, तर इमिडिएटली होईल का बंद? नाही. मग त्याला ते 20 मिनिट्सवर येणार, त्याला ते 15 मिनिट्सवर येणार, त्याला ते 5 मिनिट्सवर येणार. हे एक मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं आहे. मुलं ऐकत नाही तर इथे तुम्हाला मिनिमाइज करावं लागेल. आणि अजून एक करावं लागेल इथे, खूप सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, त्या टी व्हीसाठी तुम्हाला एक अल्टरनेटिव्ह शोधावं लागेल. मग तुम्हाला एक तर काही त्याला स्किल्ससाठी पाठवावं लागेल, लेट्स से तुम्हाला आउटडोअर गेमसाठी पाठवावं लागेल, लेट्स से तुम्हाला फिजिकल ॲक्टिव्हिटीसाठी पाठवावं लागेल किंवा काहीतरी दुसरी अशी गोष्ट द्यावी लागेल. सेम आनंद मुलांना तिकडे मिळणार आहेत किंवा ते एंगेज होणार आहेत. बघा, आपण नेहमी म्हणतो रिकामं घर हे वैऱ्याचं घर असतं किंवा रिकामं मन हे वैऱ्याचं घर असतं, ही एक मराठीमध्ये म्हण आहे. सो सेम वे, जेव्हा आपण शांत मन आहे किंवा काही काम नाही आहे किंवा कुठे बिझी नाही आहे, ती मुलं इकडे दुसरीकडे त्यांचा वे आउट शोधतील की मला कुठे आनंद मिळतो. मग तुम्हाला याच्यासाठी प्रॉपर प्लॅन आउट करावं लागेल.